नमस्कार, मी स्वराली स्वराज किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण बनवतोय स्क्विड्स चिली। स्क्विड्स या माशाला मराठीत माकुल किंवा माकली असं म्हणतात। पटकन सुरू करूया रेसिपीला, पण त्यापूर्वी स्वराज किचन रेसिपी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे माझे अपकमिंग व्हिडिओज आपल्याला मिस होणार नाही। स्क्विड्स चिली बनवण्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचे। जसं तेल गरम झालं की आपल्याला यात 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घालायचे। कांदा आपल्याला हलका ट्रान्सलुसंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यात 3 ते 4 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घालायच्या। तसंच पातीचा कांदा सुद्धा आपल्याला इथे घालायचा आहे। पातीचा कांदा घालत असताना खालचा जो पांढरा कांदा असतो तोच इथे आपल्याला वापरायचा आहे। 2 ते 3 मिनिटं आपल्याला हा कांदा असाच परतून घ्यायचा आहे। कांदा परतत असताना आपली गॅसची फ्लेम मध्यम टू हाय फ्लेम असावी। आता 1 चमचा मी इथे आलं लसणाची पेस्ट घालते आणि आलं लसणाचा कच्चा स्मेल जाईपर्यंत आपल्याला हे सगळं मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचे। कांदा व्यवस्थित परतून झाला की आपल्याला यात आता स्क्विड्स घालायचे। स्क्विड्स आपल्याला गोल गोल शेपमध्ये कट करून घ्यायचे आणि मोठ्या आचेवर 2 मिनिटं परतून घ्यायचे। नंतर त्यात 1 मध्यम आकाराचा कॅप्सिकम उभा चिरून घालायचा आहे। व्यवस्थित परतून घ्यायचे आणि झाकण लावून 10 ते 15 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचे। 15 मिनिटं मी इथे हे स्क्विड्स वाफवून घेतलेत। झाकण काढलेलं आहे। आता आपल्याला हे चेक करायचे शिजलेले आहे की नाही। स्क्विड्स जेव्हा प्रॉपर शिजतात तेव्हा ते फुल पांढरे होतात, ट्रान्सलुसंट उरत नाही। नाहीतर नॉर्मल जो कच्चा स्क्विड असतो तो हलका ट्रान्सलुसंट असतो, हलका असा ट्रान्सपरंट असतो। जेव्हा आपले हे स्क्विड्स प्रॉपर पांढरे होतात तेव्हा आपण समजायचं की हे स्क्विड्स शिजलेले आहे। आता आपण यात चवीनुसार मीठ, तिखट आणि हळद घालून 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया। 2 ते 3 मिनिटं परतल्यानंतर 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा टोमॅटो केचप आपल्याला घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। याचबरोबर आपल्याला यात 1 चमचा व्हाईट विनेगर घालायचे आणि मिक्स करायचे। त्यानंतर आपल्याला यात अर्धा चमचा साखर घालायची। मी इथे ब्राऊन शुगर वापरली आहे। आपण नॉर्मल पांढरी साखर सुद्धा इथे वापरू शकतो। ज्या पदार्थामध्ये आपण विनेगर वापरतो त्या पदार्थामध्ये विनेगरचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी आपल्याला थोडीशी साखर कंपल्सरी घालावी लागते। आता यात बारीक चिरलेली स्प्रिंग अनियन तसंच बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आपल्याला व्यवस्थित ही स्क्विड्स चिली परतून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटांसाठी ही अशीच परतून घ्यायची आहे। अख्खी स्क्विड चिलीची रेसिपी आपल्याला मध्यम टू हाय फ्लेमवर करायची आहे। गॅसची फ्लेम अजिबात बारीक ठेवायची नाही आहे। ही स्क्विड्स चिली आता आपली तयार आहे। खूप भन्नाट लागते, मस्त चव असते। नक्की करून पहा। आवडले असल्यास कमेंट करून कळवा। सर्वात महत्त्वाचं बेल आयकॉनवर क्लिक करून स्वराज किचन रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा। धन्यवाद।